व्हिडिओ पाहण्या अगोदर महत्त्वाची सूचना. सदरच्या व्हिडिओमार्फत कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच उद्देश नाही. ज्यांना असल्या गोष्टी पटत नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मुळीच नाही. कृपा करून त्यांनी हा व्हिडिओ स्किप करावा आणि कोणत्याही प्रकारची कमेंट करू नये, ही नम्र विनंती. सावधान. या 7 ठिकाणी जाताना सावधान. मनुष्याच्या आयुष्यामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक या दोन्ही गोष्टींचा प्रभाव असतो. काही ठिकाणी नैसर्गिकरित्या नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असलेली असते. उदासी, तणाव, थकवा जाणवतो. या ठिकाणी जाताना अतिशय विचारपूर्वक मानसिकतेचा विचार करूनच जावा. तर मग अशी 7 ठिकाणी आपण जाणून घेऊया. जुनी आणि निर्जन घरे, अनेक वर्षापासून बंद पडलेली किंवा निर्जन, जिथे कोणीही राहत नाही, अशा ठिकाणी चुकूनही जाऊ नये. अस्वस्थ वाटत असेल तर तात्काळ तिथून परत यावी. काही घरात पूर्वी रहिवाशी असतात. वाईट घटना घडलेल्या असतात, जसे की गंभीर आजार, दुःख, मृत्यू, नकारात्मक अनुभव. या कारणामुळे या वातावरणात जडपण निर्माण झालेले असते, असुरक्षितता असते. या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला एकांत, थंडावा, उदासी जाणवतो. विशेष प्रकारची अस्वस्थता जाणवते. अचानक मानसिक दडपण, भीती जाणवते. कधी एकदा इथून बाहेर पडावीशी वाटते. तर अशा ठिकाणी जाताना 4 वेळा विचार करूनच जावावा. आघात घडू शकतो, त्यामुळे अशा ठिकाणी जाणे टाळावे. हॉस्पिटलमध्ये अनेक वेळा गंभीर आजाराने पीडित रुग्ण, नातेवाईक चिंता, वेदना आणि भीतीने ग्रासलेले असतात. अश्रू, निराशा, वेदना, चिंतित वातावरण असते. विशेष ICU, इमर्जन्सी वार्ड, ऑपरेशन थिएटर्स या ठिकाणी निराशा, चिंता असते. त्यामुळे एका प्रकारची अस्वस्थता असते. तुम्हाला बराच वेळा जाणवते. हॉस्पिटलमध्ये आपण जास्त वेळ घालवल्यानंतर डोके दुखते, मानसिक अस्वस्थता जाणवते. हॉस्पिटलमध्ये खूप वेदनादायक वातावरण असते, नकारात्मक ऊर्जा असते. मात्र काही वेळास कारणास्तव हॉस्पिटलमध्ये वारंवार जाणे लागत असेल तर जावेच, पण घरी आल्यानंतर आंघोळ करावी, देवाचा मंत्र उच्चार करावा, सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी. तिसरी गोष्ट म्हणजे स्मशानभूमी, मृत्यूचे ठिकाण, जिथे मृत्यूचा अंतिम क्रिया केली जाते, तिथे दुःख, वेदना, शोक याचा प्रभाव असतो. मृत्यू ही दुःखद घटना असते. यामुळे मृत्यूच्या नातेवाईकांमध्ये शोककळा असते, जडपणा असतो. यामुळे मृत्यूचा आत्मा त्या ठिकाणी काही वेळेस असतोच. त्यामुळे स्मशानभूमीत अधिक काळ नकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे येथे जाणे जास्त करून टाळावे. इमर्जन्सी असेल तर जावे. आल्यानंतर आंघोळ करावी. जुन्या युद्धभूमी, जुने भयंकर युद्धभूमी, युद्ध ठिकाणी असतात. या ठिकाणी दुःख, त्रास, युद्धामुळे मरण पावलेली लोके असतात. त्यामुळे अशा ठिकाणी मृत्यूंचे साम्राज्य असते. या ठिकाणी राग, भय, संताप यांचा अतिशय जास्त प्रमाणात वावर असतो. त्यामुळे अशा ठिकाणी जास्त भारीपण निर्माण होते. आसपासच्या वातावरणात राग, शोक, दुःख एकत्रित असते. त्यामुळे या ठिकाणी जाणे टाळावे. नैसर्गिक आपत्तीची ठिकाणी, भूकंप, सुनामी, पूर, चक्रीवादळ यासारख्या अनेक आपत्तीग्रस्त ठिकाणी अनेक प्रचंड नुकसान झालेले असते. अचानक या ठिकाणी मृत्यू पावलेला असतो, हानी झालेली असते. त्यामुळे
या ठिकाणी नकारात्मकतेचा अनुभव अतिशय जास्त प्रमाणात असतो. दुःख, घटना, भीती, तणाव याचा एकत्रित परिणाम जातो. अशा ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला अतिशय भीती, जडपण वाटू लागते, अस्वस्थता जाणवते. बंद तुरुंगात राहणाऱ्या कैद्यांना एकाकीपणा, त्रास, निराशा सहन करावी लागते. तुरुंगात अनेक वर्षापासून बंद असलेल्या कैद्यांना भावना, त्रास, दुःख, अपयश अशा अनेकांना सामोरं जावं लागते. त्यामुळे बंद असलेल्या तुरुंगात ऊर्जा नकारात्मक भरलेली असते. याचा परिणाम मानसिकतेवर होतो, जडपणावर होतो. त्यामुळे आपण अशा बंद पडलेल्या तुरुंगाच्या ठिकाणी जाणे टाळावे. काही रस्ते असतात जे अपघातासाठी निमंत्रित असतात, जिथे वर्षानुवर्षे पूर्वीपासून अपघात घडत असतो. वारंवार दुःखाच्या घटना घडत असतात. अचानक तेथे वाईट साईट ऐकण्यास मिळत असते. अशा ठिकाणी नकारात्मक अशांतता असते. त्यामुळे अशा ठिकाणी अनेक लोके मरण पावलेले असतात. त्यामुळे इथे अतिशय वाईट प्रमाणात वाईट शक्तीचा वावर असतो. त्यामुळे येथे ड्रायव्हिंग करताना अडथळे येतात. त्यामुळे लक्ष विचलित होते. त्यामुळे अशा रस्त्यावरून जाताना सावधानतेने जावे. यामुळे मन विचलित होऊ शकते, ज्यामुळे अचानक नियंत्रण गमावू शकता. अशा रस्त्यावर वाहन चालवताना विशेष सावधानी बाळगावी. वेग मर्यादित ठेवावा. रस्त्यावरील चिन्हांचे इशारे लक्षपूर्वक वाचावे. नकारात्मक ऊर्जा असलेल्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, कारण अशी ठिकाणे मनोवृत्तीवर, मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. नकारात्मक ठिकाणी दुःख, घटना, अस्वस्थ इतिहास, जडणघडण, भीती, चिंता, अस्वस्थता निर्माण होते. अशा ठिकाणी जाणे टाळावेच. सकारात्मकता टिकून ठेवणे सोपे असते. सुरक्षितता आणि मानसिक शांतता, ऊर्जा निर्माण करणे यात प्रयत्न करावा. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारासाठी आपण भेटत असतो. तुमच्या जीवनातील सकारात्मक विचारांनी भरलेले सर्व गुण एकवटून सुख समृद्धी लाभो ईश्वराच्या चरणी. यासाठी आपण दररोज आपल्या इष्टदेवतेला प्रणाम करूनच घरातून बाहेर पडा. आणि सर्वात महत्त्वाचे, ज्या ठिकाणी 3 रस्ते जातात, तिकाटणी असते, त्या ठिकाणी लिंबू, उतारा या गोष्टी ठेवलेल्या असतात. तर आपण जाताना कदाचित तो उतारा ओलांडून तर जात नाही का, याची खात्री करावी. जाणून बुजून उतारा, लिंबू ओलांडून जाऊ नका. त्याच्या आसपास सुद्धा जाऊ नका. आणि सावधान, अमावस्येला चुकूनही अशा अनोळखी ठिकाणी जाऊ नका, जिथे आपण कधीही गेलो नव्हतो. मग ते ठिकाण समुद्र किनाराचे असो, शेतामधील असो, किचकट रस्त्याचे असो, पण हे टाळावेच.